नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। सुरुवातीलाच देशाच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची जोरदार चर्चा सुरू झाली असून ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपलं वर्चस्व प्रस्थापित करतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। मराठी माणसाच्या अस्मितेला केंद्रस्थानी ठेवत ठाकरे नवा मराठी अजेंडा राबवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे। दरम्यान या घडामोडींमुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीही हे मोठे राजकीय आवाहन मानले जात आहे। महाविकास आघाडीच्या राजकारणापलीकडे जात उद्धव ठाकरे नव्या रणनीतीसह महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन दिशा देणार असल्याच्या चर्चा वेगाने सुरू आहेत। मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी संपूर्ण ठाकरे कुटुंब पुन्हा एकदा मैदानात उतरणार अशी राजकीय चर्चा सध्या रंगत आहे। अनेक दिवसांपासून ज्याची उत्सुकता होती त्या घडामोडींना आता वेग आला असून त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होणार का, याकडे सर्वसामान्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। त्यातच उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांसाठी मोठी राजकीय घडामोड समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे। मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा ठाकरेंची भूमिका चर्चेत आली असून अनेकांच्या नजरा आता त्यांच्या पुढील राजकीय पावलांकडे लागल्या आहेत। मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडलं आहे, मुंबईतून समोर आलेल्या या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचं सत्य काय आहे, उद्धव ठाकरे यांनी आपली रणनीती बदलली आहे का, आणि या बदलाचा एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो, हेच आपण आता सविस्तर जाणून घेणार आहोत। दरम्यान मराठी अस्मिता आणि मराठी माणसांच्या हक्कांचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी शिवसेनेची स्थापना केली होती। आजही त्याच विचारांना पुढे नेत उद्धव ठाकरे कोणती नवी राजकीय दिशा देणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। मित्रांनो, शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या हक्कांसाठी आणि अस्मितेच्या संरक्षणासाठी केली। सुरुवातीला मोजके कार्यकर्ते सोबत घेऊन सुरू झालेला हा प्रवास पुढे मोठ्या जन आंदोलनात बदलला। मराठी युवकांच्या रोजगाराचा, स्थानिकांच्या हक्कांचा आणि अन्यायाविरोधातील आवाज अधिक बुलंद होत गेला। कालांतराने शिवसेनेचा जन आधार वाढत गेला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पक्षाचा प्रभाव निर्माण होत झाला। बाळासाहेब ठाकरे जिथे जिथे सभा घेण्यासाठी जात तिथे प्रचंड गर्दी होत असे। त्यांच्या भाषण शैलीमुळे आणि आक्रमक भूमिकेमुळे शिवसेनेने राज्याच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली। पुढील अनेक दशकांत शिवसेना कधी सत्तेत तर कधी विरोधी बाकावर राहिली। शिवसेनेच्या समर्थकांचे मत आहे की विरोधात असताना पक्षाने अनेक जनहिताचे प्रश्न अधिक आक्रमकपणे मांडले आणि विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरले। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचे स्थान कायम चर्चेचा विषय राहिलेले आहे। मात्र एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली। या घटनांमुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आणि पक्ष दोन गटांमध्ये विभागला गेला। त्यानंतर राज्याच्या राजकारणाने नवे वळण घेतले आणि शिवसेनेच्या इतिहासात एक वेगळे पर्व सुरू झाले। दरम्यान महाराष्ट्रात उद्धव ठाकरे त्यांच्या नेतृत्वाला अजूनही मोठा जन आधार असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे। तसेच आमदार आणि खासदारांच्या पक्षांतरानंतरही ठाकरे गटाने आपली राजकीय ताकद कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे। अलीकडील काही राजकीय घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आपली राजकीय रणनीती अधिक आक्रमक करत महाराष्ट्रभर दौऱ्यांची मालिका सुरू केली आहे। कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्ष संघटना मजबूत करणे, मराठी अस्मिता आणि जनतेच्या प्रश्नांवर पुन्हा लक्ष केंद्रित करणे, तसेच आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाला नव्या जोमाने उभ्या करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे। मित्रांनो, उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रभर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी व्यापक दौऱ्याची घोषणा केली आहे। या मोहिमेची सुरुवात नागपूरमधून होणार असून त्यानंतर ते राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करून कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधणार असल्याची माहिती समोर आली आहे। या दौऱ्यादरम्यान पक्ष संघटना गावागावांमध्ये अधिक बळकट करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे। शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाने राज्यभर मोठ्या प्रमाणावर नवीन शाखा स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याची चर्चा आहे। गाव, वाडी, वस्ती आणि शहरांपर्यंत पक्ष जाळे अधिक मजबूत करण्यासाठी संघटनात्मक कार्यक्रम राबवण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे। येत्या 15 तारखेपासून उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार असून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, स्थानिक प्रश्न जाणून घेणे आणि आगामी राजकीय रणनीती मांडणे हा या दौऱ्याचा प्रमुख उद्देश असल्याचे पक्षाकडून सांगितले जात आहे। मित्रांनो, उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या राम रक्षा आंदोलनाची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे।
या आंदोलनाच्या माध्यमातून पक्ष पुन्हा जनतेपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्न करत असून मराठी अस्मिता, हिंदुत्व आणि जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याची रणनीती आखल्याचे बोलले जात आहे. काही राजकीय विश्लेषकांच्या मते या आंदोलनामुळे उद्धव ठाकरे यांच्या राजकीय मोहिमेला नवीन ऊर्जा मिळू शकते, तर दुसरीकडे ठाकरे समर्थकांचे म्हणणे आहे की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका कधीच सोडली नव्हती आणि आता तीच भूमिका अधिक ठळकपणे मांडली जात आहे. दरम्यान राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारच्या कामकाजाबाबतही विविध मतप्रवाह पाहायला मिळत आहे. काही नागरिक सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत असल्याचे दिसून येत आहे, तर काही जण सरकारच्या निर्णयांचे समर्थनही करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर आगामी काळात उद्धव ठाकरे यांचे राज्यभर होणारे दौरे आणि पक्ष संघटना मजबूत करण्याचे प्रयत्न कितपत यशस्वी ठरतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाला जनतेचा कौल मिळणार हे मात्र मतदारच ठरवतील. मित्रांनो, या संपूर्ण राजकीय घडामोडींबद्दल तुमचे मत काय आहे? उद्धव ठाकरे यांच्या नव्या मोहिमेचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल असे तुम्हाला वाटते? ते आम्हाला तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये सांगा.